नमस्कार मंडळी. मराठी सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता म्हणजेच अंकुश चौधरी. अंकुशने स्वतःच्या हिमतीवर चित्रपटसृष्टीत स्वतःचं एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. त्याने अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे. ती सध्या काय करते, दुनियादारी, दगडी चाळ यासारख्या चित्रपटातून तो नवनवीन भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याने त्याच कॉलेजमधलं प्रेम दीपा परब हिच्याशी लग्नगाठ बांधली. मात्र दीपा हे अंकुशचं पहिलं प्रेम नव्हतं. तर अंकुश चौधरी यांचं पहिलं प्रेम कोणतं होतं हे आज आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अंकुशने एका वाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तो त्याच्या प्रेमाबद्दल बोलला होता. अंकुश हा लहानपणापासूनच लालबाग परळच्या चाळीमध्ये वाढलेला, गिरगावच्या रस्त्यावर खेळलेला हा मुलगा एवढा मोठा अभिनेता होईल असं स्वप्नही तेव्हा कुणीही पाहिलं नसेल. शाळेत असताना त्याला एक मुलगी आवडू लागली होती, मात्र तो तिच्याशी लग्न करू शकला नाही. या मुलाखतीत तो म्हणाला, मी शाळेत होतो त्यावेळी यालाच प्रेम म्हणतात का हे देखील मला समजत नव्हतं. पण त्या दरम्यान मला शाळेतील एक मुलगी आवडायला लागलेली. जसं मित्रांमध्ये चालतं ना, तुला कोणती मुलगी आवडते का? मला पण माझ्या मित्रांनी विचारलं की तुला कोणती मुलगी आवडते का? तेव्हा मी तिचं नाव सांगितलं. पुढे तो म्हणाला, ही गोष्ट 5वीतली होती. त्यानंतर माझं आणि त्या मुलीचं बोलणं देखील बंद झालं. मी तिच्याशी बोलू शकलो नाही. पण काही वर्षानंतर तिचा अपघात झाला आणि त्यातच तिचं निधन झालं. ही गोष्ट माझ्या आयुष्यभर लक्षात राहिली. माझं पहिलं प्रेम म्हणजे ते असं होतं. दरम्यान अंकुश यापूर्वी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. तर त्यासोबतच तो मी होणार सुपरस्टार या नृत्य कार्यक्रमात मंडळी तुम्हाला अंकुश चौधरी याचा कुठला चित्रपट सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.